नमस्कार. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर, मानेवर, काखेमध्ये किंवा प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूच्या ठिकाणी चामखीळ किंवा मस्से आलेले असतात. यालाच मेडिकल लँग्वेजमध्ये स्किन टॅग्स असे देखील म्हणतात. या चामखीळीमुळे फिजिकली आपल्याला त्रास होत नाही, परंतु कॉस्मेटिकली आपला सोशल कॉन्फिडन्स हा कमी झालेला असतो. बऱ्याच वेळेस आपण एकमेकांशी संवाद साधताना समोरच्या माणसाचं लक्ष आपल्या चेहऱ्यापेक्षा चेहऱ्यावर असलेल्या चामखीळ किंवा मस्यांकडे जात असतं. तुम्हाला देखील असे त्रास असतील आणि त्यासाठी तुम्ही खूप सारे घरगुती उपचार केले असतील, ॲसिड आणि वेगवेगळे सोल्युशन्स लावलेले असतील. त्याच्याने फायदा तर होत नाहीच, उलट त्या ठिकाणी आणखी नवीन चामखीळ आणि मस्से उगवत असतात. तर हे चामखीळ होण्यामागचं नेमकं कारण काय आणि त्यासाठी 100% इफेक्टिव्ह काही सोल्युशन आहे का? तर असेलच, आणि त्याचबरोबर ते सोल्युशन मी तुम्हाला करून देखील दाखवणार आहे. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये की चामखीळ घालवण्यासाठीचा 100% बेस्ट सोल्युशन काय. नमस्कार, मी डॉक्टर रुपेश आमले आहे. मी एक आयुर्वेदा कन्सल्टंट आहे आणि मागच्या 12 वर्षापासून नवी मुंबई येथे प्रॅक्टिस करत आहे. चामखीळ आपल्या शरीरावरती जे उगवत असतात तर याच्या मागचं सायंटिफिक रिझन आपल्याला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आपल्या त्वचेचे 7 लेयर असतात आणि ह्या 7व्या लेयरपासून जी पहिली लेयर असते यांचं 21 दिवसांचं स्किनचं सायकल असतं की ज्यामध्ये सगळ्यात खालची त्वचा ही वरती येत असते. परंतु बऱ्याच जणांमध्ये हे स्किनचं सायकल थोडंसं ॲक्सिलरेट होतं आणि त्यामध्ये गडबड झाल्यामुळे स्किनच्या वरती काही गुठळीसारखं स्ट्रक्चर तयार होतं आणि ह्याच एपिडर्मल स्किनची जी गुठळी असते यालाच आपण एपिडर्मल ग्रोथ किंवा स्किन टॅग असे म्हणतात. हे जे स्किन टॅग्स असतात याच्यामध्ये एक सप्लाय करणारी आर्टरी देखील व्यवस्थित असते, त्यामुळे त्यांचं पोषण हे चांगल्या पद्धतीने होत असतं. नुकतेच तयार झालेले जर चामखीळ असतील किंवा नुकताच जन्म घेतलेला जर एखादा मस्सा असेल तर त्याचा त्वचेचा कलर आणि त्या चामखीळचा कलर हा सेम असतो, परंतु कालांतराने त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात आणि तो ब्लॅक कलरचा व्हायला लागतो. आणि हे जे चामखीळ किंवा मस्से असतात यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये ब्लड सप्लाय असल्यामुळे काही जणांमध्ये वेदना हे लक्षण देखील त्याच्यामध्ये दिसून येत असतं. तर हे चामखीळ तयार होण्यामागे मेन कारण आपल्या रक्तातील दुष्टी असू शकते. चामखीळमध्ये प्रामुख्याने 2 प्रकारचे चामखीळ असतात. आपण जर 10 लोकांचे चामखीळ ऑब्झर्व केले तर त्याच्यामध्ये काही जे चामखीळ असतात ते तुम्हाला दिसतील की ते स्किनपासून एक देठासारखं स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यानंतर चामखीळचा बॉल तयार झालेला असतो. किंवा काही जणांचे जे चामखीळ असतात किंवा मस्से असतात हे स्किन लेवललाच जसा कोबीचा कांदा उगवत असतो तशा पद्धतीने उगवत असतात. जर देठाप्रमाणे असेल तर त्याला पेडंकलेटेड स्किन टॅग म्हणतात आणि जर तो बेसपासूनच पुन्हा स्किन टॅग तयार झाला असेल तर त्याला ससाईल स्किन टॅग असं म्हणतात. चामखीळ होण्यामागची कारणे काय असतात हे आता आपण समजून घेऊया. यातील सगळ्यात पहिलं कारण असतं ते म्हणजे अनुवंशिकता. जेनेटिक्समध्ये बऱ्याच जणांच्या माता पिता यांच्या ठिकाणी जर त्यांना चामखीळ होण्याची प्रवृत्ती असेल तर त्यांच्या मुलांमध्ये मुलींमध्ये देखील अशी प्रवृत्ती दिसून येते. केवळ अनुवंशिकता असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी हे चामखीळ उत्पन्न होत असतात, पण त्याला त्यांची लाईफस्टाईल देखील तेवढीच रिस्पॉन्सिबल असते. जेवढी लाईफस्टाईल तुमची खराब असेल तेवढ्या वयाच्या लवकरच्या टप्प्यामध्ये अनुवंशिकतेमुळे तुम्हाला चामखीळ किंवा मस्से येत असतात. आणि हे एवढे टिपिकल असतात तर जर एखाद्या वडिलांच्या ठिकाणी जर मानेवरती चामखीळ असेल तर मुलाच्या ठिकाणी देखील मानेवर चामखीळ उगवत असतात. चामखीळ होण्यामागे दुसरं कारण असतं ते म्हणजे स्किनचं फ्रिक्शन. आपल्याला इमिटेशन ज्वेलरी वापरण्याची सवय असते. बेसिकली मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये इमिटेशन ज्वेलरी वापरतात की ज्यामुळे त्वचेला त्वचा घासत राहते. किंवा काही जणांचं अशी त्वचा असते की त्यांच्या ठिकाणी मानेच्या ठिकाणी घर्षण जास्त प्रमाणात होत असतं. त्याचबरोबर आपण जर काही कपडे अशा पद्धतीचे वापरत असू की जे खूप टाईट असतील की त्यामुळे देखील स्किन त्या ठिकाणी इरिटेट होत असेल तर अशा ठिकाणी इरिटेट होणाऱ्या स्किनच्या ठिकाणी स्किन टॅग्स हे प्रामुख्याने उगवलेले दिसतात. आणि हे जे स्किन टॅग उगवण्याची जी जागा असते या ठिकाणी घर्षण जास्त प्रमाणात होत असतं आणि स्किन फ्रिक्शन हे वन ऑफ द बेस्ट रिझन असतं की त्या ठिकाणी तुम्हाला स्किन टॅग्स होणार. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर प्रामुख्याने डोळ्याच्या ठिकाणी किंवा नाकाच्या आजूबाजूला किंवा गालांच्या खालच्या बाजूला मानेच्या ठिकाणी देखील स्किन टॅग उगवत असतात. यामध्ये थोड्याफार प्रमाणात त्यांचे हॉर्मोन्स देखील रिस्पॉन्सिबल असतात. चामखीळ उगवण्यामागचं तिसरं प्रमुख कारण असतं ते म्हणजे तुमचा लठ्ठपणा, ओबेसिटी. आपल्या शरीरामध्ये जर फॅटी टिश्यू जास्त प्रमाणात तयार होत असतील तर त्या फॅटी टिश्यूमुळे आपल्या शरीरातील फॅटचा मेटाबॉलिझम हा डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यामुळे त्याचंच एक लक्षण आपल्या शरीरावरती स्किन टॅग्स किंवा हे चामखीळ किंवा मस्से उगवत असतात. आणि हे जे चामखीळ होत असतात हे लठ्ठ व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात.
प्रामुख्याने स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत हे जे चामखीळ असतात हे जास्त प्रमाणात असतात, कारण स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर एक प्रकारचा लठ्ठपणा त्यांच्या शरीरात स्वाभाविकपणे उगवत असतो. जर हायपोथायरॉइड सारखा त्यांना त्रास असेल तर त्याच्यामुळे त्यांना स्किन टॅग्स होत असतात, किंवा PCOD सारखा त्रास असेल तर त्याच्यामुळे देखील त्यांना स्किन टॅग्स हे होत असतात. आणि हे स्किन टॅग्स त्यांच्या कमरेच्या भागाला, ब्रेस्टच्या खालच्या भागाला किंवा बगलांमध्ये या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येत असतात. चामखीळसाठीचा जेव्हा बेस्ट उपाय आपण शोधत असतो त्यावेळेस सर्वजण एक मिस्टेक मात्र करतात की ते त्या शरीराच्या समस्येबद्दल डिस्कशन कोणाशी करतात, तर मेडिकलवाल्याबरोबर करतात. मेडिकलवाला त्यांना ॲसिडिक सोल्युशन देत असतो आणि त्याच्यातून त्यांचा तो स्किन टॅग काढण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरा त्यांचा सोर्स असतो तो म्हणजे सलूनवाला. सलूनवाल्याबरोबर ते स्किन टॅगबद्दल डिस्कशन करत असतात आणि ते सलूनवाला अघोरी चिकित्सा करून त्याच्यातले स्किन टॅग बरं करण्याचा त्यांना सल्ला देत असतात. किंवा काही लोक त्यांच्या मित्रमंडळींबरोबर सल्ला करतात. कोणी सल्ला देतो घोड्याचा केसला बांधायला पाहिजे, तर कोणी सांगतं बाईचा केस त्या ठिकाणी बांधायला पाहिजे, कोणी धागा बांधायला सांगतं, तर काही वेळेस चुना देखील त्या ठिकाणी लावला जातो. आणि अशा अघोरी चिकित्सा करण्यामुळे त्यांच्या स्किन टॅग्समध्ये इन्फेक्शन होतं, त्याचा नंबर देखील वाढतो आणि तो प्रॉब्लेम आणखी जास्त क्लिष्ट होत असतो. त्या ठिकाणची त्वचा ही काळसर पडत असते आणि कॉस्मेटिकली ते आणखी त्रासदायक होत असतं किंवा त्याचा ॲपिअरन्स आणखी वियर्ड होत जातो. आत्ता आपण चामखीळसाठी जो 100% इफेक्टिव्ह आणि इन्स्टंट उपाय जो सांगणार आहे त्याच्या समजण्या अगोदर तुम्हाला एक कन्सेप्ट समजून घेणं जरुरी आहे. हा जो चामखीळ उगवत असतो याला सप्लाय करणारी किंवा न्यूट्रिशन करणारी जी रक्तवाहिनी आहे ती आपल्याला ब्लॉक करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जोपर्यंत तो रक्त पुरवठा त्या चामखीळला होणारा ब्लॉक होत नाही तोपर्यंत तो चामखीळ मुळापासून जाणारच नाही. मग जसे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला जे 2 टाईप पाहिले होते त्याच्यातील जो पहिला टाईप असतो की या चामखीळला एक देठ असतो आणि त्याच्यानंतर तो चामखीळ उगवलेला असतो, तर याच्या मुळाशी आपल्याला एक क्रीम लावायची असते की जेणेकरून तो भाग किंवा तो चामखीळ जो असेल तो सुन्न पडेल. आणि सुन्न पडल्यानंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीनच्या द्वारे हे चामखीळ हळूवार पद्धतीने काढले जातात की त्या ठिकाणचा ब्लड पुरवठा देखील संपुष्टात येतो, तो थांबतो. कुठल्याही पद्धतीचा घाव त्या ठिकाणी उत्पन्न होत नाही, व्रण उत्पन्न होत नाही, कुठल्याही पद्धतीचा टाका त्या ठिकाणी लावावा लागत नाही आणि रक्त देखील बाहेर येत नाही. असा इतका प्रभावी आणि इन्स्टंट उपाय हा आहे. हा रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीनच्या द्वारे केल्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा स्किन टॅग होण्याचं प्रमाण अगदी 0च्या बरोबर. त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी स्किन टॅग येणार नाही हे निश्चितच होते. चामखीळ मधला दुसरा प्रकार की जो ससाईल टाईपचा चामखीळ असतो की ज्यामध्ये स्किनच्या बेसवर पूर्ण चामखीळ उभा राहिलेला असतो, तर अशा वेळेस केवळ नंबिंग क्रीमने आपल्याला त्या ठिकाणी काम करता येत नाही किंवा त्याचा घेर जास्त मोठा असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला भुलीचं एक छोटंसं 1 ड्रॉप इंजेक्शन द्यावं लागतं की जेणेकरून तो जो चामखीळ असतो तो पूर्णपणे सुन्न होऊन जातो आणि पुन्हा याच मशीनच्या द्वारे तो चामखीळ मुळापासून काढला जातो. मुळापासून काढल्यामुळे त्या ठिकाणचे जे बेस असतात ते पूर्णपणे निघून जातात. चामखीळ पुन्हा उगवण्याची प्रवृत्ती नाहीशी होते आणि त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा व्रण किंवा घाव होत नाही, टाकावा लागत नाही आणि त्या ठिकाणी रक्तही येत नाही. चामखीळ होण्याचे जर तुम्हाला टाळायचे असेल तर त्यासाठी प्रामुख्याने तुमच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश अधिकाधिक असायला पाहिजे. तुम्ही तेलकट आणि मसाल्याचे पदार्थ कमीत कमी खाल्ले पाहिजे. दिवसभरामध्ये किमान 2.5 ते 3 लिटर पाणी पिले पाहिजे आणि त्याचबरोबर त्वचेची काळजी आपल्याला योग्य पद्धतीने घेतली पाहिजे. योग्य ऋतूनुसार आपण मॉइश्चरायझर क्रीम लावणे किंवा तेलाने अभ्यंग करणे अशा पद्धतीच्या कृती जर केल्या तर आपल्या स्किनवर चामखीळ किंवा मस्से हे उगवणारच नाहीत. अशा पद्धतीने जर आपण चामखीळ काढले तर त्या ठिकाणी चामखीळ होण्याची प्रवृत्ती नाहीशी होते. प्लस आपण या चामखीळ होण्यामागचं कारण देखील तेवढ्याच गंभीरतेने शोधलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही एक बेसिक ब्लड टेस्ट करायला पाहिजे, ती म्हणजे कोलेस्ट्रॉल, दॅट इज लिपिड प्रोफाईल तुम्ही करायला पाहिजे. लिपिड प्रोफाईल आपण जर केली तर त्याच्यामध्ये आपल्या शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल किती आहे, ब्लॅड कोलेस्ट्रॉल किती आहे आणि आपल्या शरीरातील ट्रायग्लिसराईड कंटेंट किती आहे हे आपल्याला जाणून घेता येतं आणि भविष्यामध्ये तयार होणारे चामखीळ आणि मस्से यापासून आपण सुटका करून घेऊ शकतो. आपल्या शरीरामध्ये चामखीळ किंवा मस्से जे काही उगवले असतील याला कांद्याचा रस लावा, लसणाची फोडणी द्या किंवा इतर काही उपाय आपण जे करतो याच्याने आजूबाजूची त्वचा काळी पडते आणि त्याचबरोबर या उपायाने 100% रिझल्ट आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे आपल्या स्किनची उलटी खराबीच होते.
त्यामुळे जर तुम्हाला चामखीळ किंवा मस्से असतील तर तुम्ही नक्की आमच्या क्लिनिकला भेट द्या. त्याचं एका व्हिजिटमध्ये आपण सोल्युशन देऊ शकतो. एक पहिल्या व्हिजिटमध्येच त्याचं एक्झामिनेशन केलं जातं आणि त्या एक्झामिनेशनच्या अनुसार विदिन 15 to 20 मिनिट्समध्ये ही प्रोसिजर इन्स्टंट आपल्याला रिझल्ट देत असते. याच्यामध्ये पुन्हा फॉलोअप घेण्याची देखील गरज लागत नसते. अशा पद्धतीने चामखीळ आणि मस्से जेव्हा आपण काढतो तर आपण शुगर देखील चेक करून घेत असतो. त्यामुळे ज्या पेशंटला डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचा त्रास असेल ते देखील पेशंट्स इझिली ही प्रोसिजर करू शकत असतात. ही प्रोसिजर एका हायजेनिक आणि सफिस्टिकेटेड एन्व्हायरमेंटमध्ये केल्यामुळे त्या ठिकाणी इन्फेक्शन आणि पुन्हा रिकरन्स होण्याचे चान्सेस अगदी 0 असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की चामखीळ होण्याची नेमकी कारणे काय असतात आणि यावर 100% इफेक्टिव्ह असा इन्स्टंट उपाय आपण काय करू शकतो. तुम्हाला देखील अशा पद्धतीचे चामखीळ असतील तर तुम्ही आमच्या नवी मुंबईतल्या क्लिनिकला नक्की भेट द्या. येथे हे चामखीळ काढण्याचे उपाय आपण इन्स्टंटली करू शकतो. केवळ एका व्हिजिटची आवश्यकता असते. तुम्हाला जर या व्हिडिओ संबंधी काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. तुमच्या एका मित्राला ज्याला चामखीळ आहे त्याच्या बरोबर तर नक्कीच शेअर करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटन दाबायला विसरू नका. असाच आपला चॅनल डॉक्टर आमले रुपेश या नावाने इंस्टाग्रामवर देखील आहे. तुम्ही त्या पेजला फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसह आणि नॉलेजेबल कंटेंटसह. तोपर्यंतसाठी धन्यवाद. थँक्यू सो मच.